2 वर्ष होऊन गेलं चॅनल मॉनिटायझेशन केलेलं आहे, तरी त्याला म्हणजे 1 रुपया सुद्धा तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ खूप सिरियस आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. तर खरंच यूट्यूबमुळे आयुष्य बरबाद व्हायची वेळ येते आणि तेच झालेलं आहे माझ्यासोबत काहीतरी. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला मी असं का बोलते किंवा कशासाठी बोलते, कारण की जे माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये. आणि बऱ्याच स्त्रियांचा म्हणजे महिलांचं किंवा स्त्रियांचं माझ्यासारखं झालं असेल तर त्यांनीही सुद्धा सावध राहा. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच बघा मी काय सांगणार आहे, काय नाही आहे, हे खरंच महत्त्वाचं सांगणार आहे. तर असो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी असं का बोलले ह्याचं कारण असं आहे की म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकत होते, म्हणजे चॅनल जी ओपन केला होता तो 2022मध्ये, तेव्हा काही मी व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते. तो म्हणजे एक असं जस्ट नसतं, फक्त नाव वगैरे टाकलेलं होतं आणि बाकी काहीच नाही. तर जे आपली चॅनलच्या आणि त्यावेळेस कळत नव्हतं की बाबा आपण दुसरी ID वगैरे काढावी किंवा काय. तर मग मला असंच सांगणारे भरपूर असतात, शिकवणारे भरपूर असतात, मागं खेचणारे बी तेच असतात, पुढं पाठवणारे बी तेच असतात. असं काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे. तर मला म्हणजे एक हे होतं, म्हणजे जेवण वगैरे बनवलं की त्याचे मी एक फोटो काढायचे आणि व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचे. म्हणजे हे कोणीही करतं, म्हणजे एक आवडीनं. तर मग ते करण्यापेक्षा मला कोणीतरी सांगितलं की बाबा असं असं कर, म्हणजे व्हिडिओ टाक वगैरे, तुला आहे आवडतं वगैरे. मग मी ती सुरुवात केली. मग सुरुवात केल्याच्या नंतर मला तेव्हा माहिती नव्हतं की बाबा मोठे व्हिडिओ टाकतात, छोटे व्हिडिओ टाकतात, म्हणजे कसं काय, म्हणजे कॉपीराईट येतं वगैरे, काही यातलं नॉलेज नव्हतं. किंवा एडिटिंग वगैरे कशी करायची, किंवा कुठलं गाणं टाकायचं, किंवा काय बऱ्याच गोष्टी काहीही कुणी शिकलेलं नाही आहे किंवा आपल्याला कोणी शिकवत नाही आहे. तर तसंच माझ्यासोबत घडलेलं आहे. मी स्वतःहून शिकली होती आणि स्वतःहून इथपर्यंत चॅनल आणलेलं आहे. एवढंच की मॉनिटायझेशन करण्याच्या वेळेस म्हणजे करता येत नाही आहे, त्यासाठी मी गेली होती मॉनिटायझेशन करायला, पण काही फायदा नाही आहे. 1-2 वर्ष होऊन गेलं चॅनल मॉनिटायझेशन केलेलं आहे, तरी त्याला म्हणजे 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही आहे. आणि आपलं बायांचं कसं असतं, घरात बसल्या बसल्या आपण व्हिडिओ करतो, इकडच्या तिकडची कामं वगैरे दाखवतो. काही जणांना इंटरेस्ट असतो तो बघण्यात, आणि काही जणांना लोकांना फक्त भांडणं बघण्यात असतात. तर ती भांडणं काय माझ्या चॅनलवर नाही आहेत. माझं चॅनल साधं सिंपल आहे की बाबा आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, आज हे केलं, आज ते केलं, आज हे आणलं, अशा बऱ्याच गोष्टी माझ्या चॅनलवर असतात. तर त्याच्यामुळं मग माझ्या चॅनलला काही जास्त व्ह्यूज वगैरे नाही आहेत, किंवा तसं म्हणण्यापेक्षा इतर खर्चसुद्धा झाला खूप माझा, की बाबा रिचार्ज म्हणा, लाईव्ह म्हणा, टाईम गेला, बोलणी खाल्ले, वाईट कमेंट येत होत्या त्यांचं ऐकून घेतलं, फेक लोक येत होते त्यांचं ऐकून घेतलं. बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत, म्हणजे माझ्या हे चॅनल इथपर्यंत आणण्याला इथपर्यंत आणण्यासाठी मला खूप सहन करावं लागलं किंवा सहन केलेलं आहे मी. तरीही अजूनही काही फायदा नाही आहे, म्हणजे नाही का. तर एक वेळा असा विचार येतो की बाबा आपण चॅनल डिलीट करावा, पण एक मन वाटतं, मग एक विचार असा येतो, डिलीट करायचं म्हटलं की मग आम्ही जी लाईव्ह घेतली किंवा व्हिडिओ करायचो तेव्हा म्हटलं ना, मला काही माहीत नव्हतं. तर असे एका जागेवर बसून किंवा रात्र जागून असं, म्हणजे नाही का, चॅनल मॉनिटायझेशन केला, खूप मेहनत गेली, रिचार्ज आपलं म्हणजे पैसे वेस्ट गेले. चॅनल मॉनिटायझेशन करायला मी बारामतीला गेली होती, तिथे म्हणजे येणं जाण्याचा खर्च वगैरे, इतर गोष्टी, त्यासाठी चॅनल डिलीटसुद्धा करू वाटत नाही. किंवा डिलीट केला तरी म्हणजे ज्या आपल्या जी जुन्या आठवणी आहेत, आपले व्हिडिओ म्हणा, इतर गोष्टी, त्यासाठी नाही डिलीट करू वाटत आहे, त्यासाठी आपण व्हिडिओ टाकतो. तर मला एकच सांगायचं, म्हणजे तुम्ही म्हणताल की हो बाबा आमच्यासोबतही असंच झालेलं आहे किंवा काही, तर माझ्यात तर दुसरी चॅनल ओपन करायची काही हिंमत नाही आहे, कारण की मी काही 2-2 चॅनल चालवू शकत नाही आहे. पण ज्यांच्यात कोणाच्यात हिंमत आहे 2-2 चॅनल चालवायची, तर त्यांनी काय करा, सुरुवातीला एक तर चॅनल ओपन केला तर तुम्ही मोठे व्हिडिओ टाका, शॉर्ट व्हिडिओ टाकू नका, आणि थंबनेल, टायटल वगैरे असं एकदम बघा, म्हणजे नाही का. तर ज्यावेळेस मी चॅनल म्हटलं ना चालू केलं, त्यावेळेस काही माहिती नव्हतं. आता भरपूर माहिती आहे, पण मला काही दुसरं चॅनल ओपन करायची हौस पण नाही आहे आणि इच्छा पण नाही आहे. तसंही माझी तब्येत बरोबर नाही आहे, तुम्हाला चेहऱ्यावरनं दिसतच असेल की बाबा नाही का, माझा चेहरा सुजलेला वगैरे आहे. तर थोड्या गोळ्या वगैरे, मेडिसिन वगैरे चालू आहे, त्याच्यामुळं माझा चेहरा सुजलेला आहे. त्यामुळं मी सध्या ह्या चॅनलकडे सुद्धा लक्ष देत नाही आहे. पण कसं एकदमच खाली डाऊन होऊ नये, त्याच्यामुळं काहीतरी आपली
जुने पाने का होईना व्हिडिओ मी टाकत असते. तर खरंच ज्यांचे 2-2, 3-3 चॅनल आहे, ज्या चॅनलला जास्त तुमच्या व्ह्यू वगैरे येतात त्या चॅनलवर तुम्ही फोकस करा. माझं बरबादी तर झालेली आहे, तुमची करून घेऊ नका. आणि खरंच सांगते 2 वर्ष झाले माझ्या चॅनलला काही रुपया नाही आहे आणि माहीत नाही आहे कधी भेटतील कधी नाही आहे. एका वर्षात 1 वर्ष झालं चॅनल मोनेटायझेशन होऊन, त्याच्यातमध्ये माझे खरं ते रिअलमध्ये सांगते $40 झालेत. म्हणजे $40 झालेत. तर अजून मला किती $60 करायचे, त्याला आणखी 2-3 वर्ष लागतील पेमेंट यायला. तर काही उपयोग नाही आहे. नशिबाचा खेळ आहे सगळा यूट्यूबवरचा. झालं तर ठीक आहे, नाही तर नाही आहे. तसं आपलं नशीब चांगलं नाही आहे आणि सोडून द्यायचं. टाकू वाटलं टाका, नाही तर नका टाकू. आपल्याला काय कोणी फोर्स केले नाही आहे की तू व्हिडिओज टाक. त्याच्यामुळं आपली मर्जी की आपल्याला टाकायचे की नाही टाकायचे. तर माझी ही मजबुरीच समजा की बाबा मी टाकते. कशासाठी टाकते का आपण एवढं कष्ट घेतलं एक नाही का. म्हणून जर एखादं शेतात आपण पीक पिकवायचं म्हटलं आणि त्याला जर कष्ट घेतलं तर ते शेवट म्हणजे ते पीक काढण्यापर्यंत येईपर्यंत आपण त्याला मेहनत देतो. खत पाणी खुरपणं पाळी मोगळा सगळ्या गोष्टी करतो आणि त्याचा निकाल शेवट लावतोच. त्याचे 4 का 10 महिन्यात पिकतात. तर असंच माझं काहीतरी चाललेलं आहे ह्या चॅनलवर. प्रयत्न करते. सगळे म्हणतात एक दिवस येईल, पण मला नाही वाटत आहे की तो माझा दिवस येईल. कारण की मी खूप मेहनत घेतलेली, खूप व्हिडिओ टाकलेले आहेत, रेसिपीचे आहेत, स्वतःचे आहेत, रील्स आहेत. रील्सच्यामधून तर काय भेटत नाही आहे म्हणा. एक रील्स मग एक आठवण आहेत. कारण सर रील्समधून आपल्याला पैसे भेटायला जवळपास त्याला 1 मिलियन 1000 म्हणजे जवळपास नाही का 900 म्हणजे 9000 10,000च्या म्हणजे त्याला बी काय नाही, पण मिलियनच्या जवळपास गेला व्हिडिओ तरच त्याला थोडंफार पेमेंट भेटतं. आणि राहिलं बाकीचं तर मोठ्या व्हिडिओला जास्त पेमेंट भेटतं आणि त्या पेमेंटला माझ्या काही व्ह्यू नाही आहेत. आणि तुम्हीही फसू नका. जे नवीन चॅनल ज्यांनी ओपन केलेत ना त्यांनी प्लीज मोठे व्हिडिओ टाकत जावा. शॉर्ट टाकण्यापेक्षा मोठे टाका. मोठे खूप फायद्याचे ठरतात. आणि रील्समध्ये काहीही नाही आहे. रील्स तुम्ही इन्स्टाला टाकू शकता किंवा आपली एक आठवण म्हणून तुम्ही ते रील्स ठेवू शकता. तर यूट्यूबला नशिबाचा खेळ आहे आणि भांडणाचा खेळ आहे. तर आपल्याकडं काय भांडणं नाहीत. भांडणं घरात भरपूर आहेत. अति भांडणं आहेत घरात. भांडणाचे पुरावे सुद्धा आहेत. पण ते आपल्या नाही आहे, ते आमच्यात नाही आहे. म्हणजे असं स्वतःचीच इज्जत चव्हाट्यावर आणायची हे आपल्याला जमत बी नाही आहे आणि जमणार बी नाही आहे. असे किती क्षण आले, किती दिवस आले की बाबा नाही का हे पण नाही, ते जमत नाही आपल्याला. असलं भांडणाचं वगैरे व्हिडिओ आपल्याला जमणार पण नाही आहेत. आणि भविष्यात मी टाकल किंवा नाही टाकल नाही माहिती. कारण की ज्याला जी खरंच लोक पैशावर प्रेम करतात तेच ते घाण करतात आणि ते आपण नाही करायचं. म्हणजे 2 घास कमी खायचे पण इज्जतीचे खायचे. कष्ट तर म्हणलात तर आता सध्या घरात म्हणलं तर हाऊसवाईफ म्हणलं तर आपण घरातलीच कामं करू शकतो. बाहेर जाऊन काही कमवून आणत नाही आहे. तर 2 घास खायचे पण इज्जतीचे खायचे. उगाच लोकांच्या हे ते बोलून घ्यायचं नाही. पहिले मी पण कमेंट करत नव्हते दुसऱ्यांच्या व्हिडिओला. आता मी पण कमेंट करते. उगाच फालतूपणा लावलं हे सगळं व्हिडिओला. नुसती भांडणं नाही. व्हिडिओ पटला की कमेंट करून देते. पण हां त्या लोकांना कमेंट पडतात. पण मी ह्याच्यावर एक व्हिडिओ पण सोडला होता. तर असं मला एवढंच बोलायचं होतं की खरंच माझं परत सांगते की खरंच माझं यूट्यूबमुळं आयुष्य बरबाद झालेलं आहे. तुम्ही करून घेऊ नका. माझं नशीब चांगलं नाही, तुमच्या नशिबाचा खेळ तुम्ही बघा. तर व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन तर कोणी चॅनलला जॉईन होत नाही आणि झालं तरी बघा त्यांच्या कमेंट आहेत, त्या कमेंटला मी शॉर्टमध्ये उत्तर देणार आहे. आणि हे जे आहे ना हा व्हिडिओ ह्याला सुद्धा मला कमेंट आले होते की तुम्हाला पेमेंट वगैरे किती. म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा पण एक मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला यूट्यूबला पेमेंट वगैरे येतं का. तर बघा माझ्या पेमेंटचं उत्तर. मला पेमेंट वगैरे काही येत नाही आहे. आणि असो त्याच्यामुळं बघा तुम्हाला जे करायचे ते करा. मला वाटतं ते मी करते.